नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा युट्यूब चॅनल। महाराष्ट्रामध्ये जी हळद लागवड झालेली आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांची जी घोडदौड सुरू आहे ती आता शेवटच्या अवस्थेमध्ये शेंग फुगवणीसाठी चालू आहे मित्रांनो। यासाठी आज मी आपल्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हळद पिकाला जास्तीत जास्त फुगवण, कलर, आकार, चमक वाढीसाठी आपल्याला कोणत्या पद्धतीने खत व्यवस्थापन केल्याने फायदा होणार आहे याबद्दल सविस्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मित्रांनो। हे जे कंद आपण या व्हिडिओमध्ये बघत आहात, या कंदाचा जो काही मुख्य स्रोत आहे त्याला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बंडा म्हणतात तर काही भागामध्ये मंडा म्हणतात मित्रांनो। आपण या व्हिडिओमध्ये याचा उल्लेख बंडा असा करूया। हे जे बंडा आपण पाहत आहात या बंडावरती मुख्य शेंग आहे। या मुख्य शेंगावरती आता जी अवस्था चालू आहे ती आहे पोट शेंग येण्याची। आपलं जे हळद पिकाचं उत्पन्न आहे ते संपूर्ण अवलंबून असतं ते म्हणजे मुख्य शेंग आणि पोट शेंग। कारण मुख्य शेंग जेवढ्या जास्त तेवढ्याच त्याच्यावरती पोट शेंग येण्यासाठी मदत होते। म्हणून आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना काळजीपूर्वक नियोजन करणं हे अपेक्षित आहे, ज्याने आपल्या उत्पादनात वाढ होणार आहे। त्यासाठी मी आपल्याला काही खतांची शिफारस करत आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या हळद पिकाचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवू शकता मित्रांनो। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अवस्थेमध्ये आपल्याला पोटॅश देणं फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यासाठी आपल्याला 13-0-45 एकरी 5 किलो व त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो अशा दोन्ही खताचं मिश्रण करून आपल्याला एकरी 200 लिटर पाण्यामध्ये ड्रीप वाटे सोडायचं आहे मित्रांनो। त्यामुळे आपल्या हळद पिकाला फुगवण, कलर, आकार, चमक तर मिळणारच आहे, परंतु सोबतच या हळद पिकाचं जे काही ताण असतं ते कमी करण्यासाठी सुद्धा 13-0-45 हे काम करतं मित्रांनो। आपल्याला पोटॅश लेवल तर वाढवायचीच आहे, परंतु पोटॅश अपटेकसाठी मॅग्नेशियम हे जे अन्नद्रव्य आहे हे फार महत्त्वाचं कार्य बजावतं। त्यासाठी आपल्याला 13-0-45 सोबत मॅग्नेशियम सल्फेट द्यायचं आहे मित्रांनो। त्यामुळे पोटॅश अपटेक पण होतं आणि आपल्या हळद पिकाला हिरवेपणा पण येतो। परंतु पाणी देत असताना जास्त पाणी न देता वापसा कंडिशन मेंटेन करता यावी यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे। यानंतर जे काही आपल्याला दुसरं ऍप्लिकेशन करायचं आहे यामध्ये आपल्याला 0-52-34 एकरी 5 किलो व त्यासोबत सीलाइट नावाचा जो काही पोषक आहे ते आपल्याला 1 लिटर द्यायचं आहे। या सीलाइट मध्ये सायटोकायनाइन बेस सीवीड आहे व त्यासोबतच मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा त्याच्यामध्ये ऍड आहे। त्यामुळे मुख्य शेंगावरती जी काही पोट शेंग येणार आहे त्याची संख्या वाढणार आहे। कारण पेशी विभाजनासाठी आपल्याला सायटोकायनाइन हे घटक मदत करणार आहे। सोबतच सायटोकायनाइन मुळे आपल्या शेंगाला जाडी, रुंदी, लांबी अशा तीनही प्रकाराने आपल्याला मदत होणार आहे। त्यामुळे 0-52-34 सोबत आपल्याला सीलाइट एकरी 1 लिटर हे ऍप्लिकेशन केल्याने त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। त्यानंतर जे शेवटचं आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे त्यामध्ये पोटॅश लेवल वाढवत असताना त्यासाठी आपल्याला पोटॅशियम सोयनाइट 5 किलो एकरी आणि त्यासोबत सल्फर 3 किलो 90% वाला सल्फर 3 किलो हे दोन्ही मिक्स करून आपल्याला आपल्या हळद पिकाला ऍप्लिकेशन करायचं आहे। यामुळे सुद्धा आपल्या पिकाला जास्तीत जास्त फुगवण, कलर, चमक, आकार, वजन मिळणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।